Hello students, welcome to the part 4 of the topic matrices. In this lecture, we will practice some more examples on finding inverse of a matrix by using elementary transformations. Question: find inverse of the following matrices by using elementary transformations. First, matrix 0 1 2 first row, 1 2 3 second row, 3 1 1 लास्ट रो. त्या सोल्युशनमध्ये इथं नेहमीच्या दोन स्टेप मांडलेल्या आहेत. दिलेल्या मॅट्रिक्सला ए हे नाव दिलंय आणि आपली पहिली स्टेप ए इंटू ए इनवर्स इक्वल टू आय. त्याच्यामध्ये जो ए दिलेला आहे तो सबस्टिट्यूट केला आहे, ए इनवर्स आहे तसा ठेवला आहे आणि तेवढ्याच ऑर्डरचा आय सबस्टिट्यूट केलेला आहे. आता वर्किंग रूल वापरून हा मॅट्रिक्स युनिट मॅट्रिक्सला रिड्यूस करायचा रो ट्रान्सफॉर्मेशन किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरून. आता इथं आपला वर्किंग रूल काय आहे, पहिला एलिमेंट 1 पाहिजे आणि तो तिथं दिसत नाही, इथं दिसतोय. मग हा 1 इथं येण्यासाठी आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन वापरावं लागेल, इंटरचेंज ऑफ रोज. R12 हे ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं आहे. R12 हे ट्रान्सफॉर्मेशन वापरल्यानंतर हा सेकंड रो आहे तो फर्स्ट रो होईल आणि जो फर्स्ट आहे तो सेकंड होईल आणि थर्ड रो आहे तसा राहील. 3 1 1 ए इनवर्स आहे तसा ठेवायचा आहे. तेच ट्रान्सफॉर्मेशन ह्या बाजूला पण घ्यायचं आहे. आता फर्स्ट रो 0 1 0 1 0 0 0 0 1 हा तिसरा रो आहे तसा राहील. आता ह्या 1चा वापर करून इथं 0 आहेच, इथं फक्त 0 करायचं आहे. मग R3 बदलायचं आहे, म्हणजे R3 चिन्ह ह्या दोघांची सेम आहेत, मायनस आणि 3 आहे म्हणून तिप्पट 1ची करावी लागेल. R3 - 3R1 हे ट्रान्सफॉर्मेशन घेतल्यानंतर फक्त तिसरा रो बदलायचा आहे. पहिले दोन रो आहे तसे लिहून घ्यायचे आहेत, 0 1 2 आणि थर्ड रो ह्या ट्रान्सफॉर्मेशन प्रमाणे बदलायचं आहे. 3 - 3 0 1 - 6 -5 1 - 9 1 - 9 -8 इंटू ए इनवर्स. ह्या बाजूला पण तेच ट्रान्सफॉर्मेशन घेतलं. फर्स्ट रो ॲज इट इज, सेकंड रो ॲज इट इज आणि तिसरा रो ह्याच्या पद्धतीनं बदलायचा आहे. आता इथं दोन्ही ठिकाणी 0 असतील तर कॅल्क्युलेशन, दोन्ही 0 असतील तर 0च राहतो. 0 - 3 -3 आणि 1 - 0 हा 1 येईल. आता हा फर्स्ट कॉलम तयार झाला 1 0 0. आता सेकंड कॉलमकडे यायचं आहे. सेकंड कॉलममध्ये इथं 1 आहे आणि त्या 1चा वापर करून इथं आणि इथं 0 करायचं आहे. आता मी दोन ट्रान्सफॉर्मेशन एकदम घेणार आहे. इथं 0 करताना R1 बदलणार आहे, R1 - 2R2 आणि इथं 0 करताना R3 बदलणार आहे. चिन्ह ह्या दोघांची भिन्न आहेत म्हणजे मध्ये साईन प्लस येईल आणि 5 आहे म्हणून 5 पट R2ची करावी लागेल. आता ही दोन ट्रान्सफॉर्मेशन एकदम घेणार आहे. तुम्ही पहिल्यांदा हे पुढच्या स्टेपला हे घेतलं तरी पण चालतंय. आता R1 बदलायचं आहे. 1 - 0 1 2 - 2 मी याच्यात व्हॅल्यू घालून इथं कॅल्क्युलेट करून घ्यायला लागले 0 आणि 3 - 4 म्हणजे -1. तर सेकंड रो आहे तसा राहील 0 1 2 आणि लास्ट रो R3 - 5R2. आता इथं R3 मध्ये आणि R2 मध्ये दोन्ही 0 आहेत म्हणजे इथं 0. -5 + 5 0 आणि -8 + 10 -8 + 10 म्हणजे 2 इंटू ए इनवर्स इक्वल टू. आता इकडं पण दोन रो बदलायचे आहेत आपल्याला. R1 ह्याच्या पद्धतीनं बदलायचं आहे. 0 - 2 -2 1 पुढं 0 असेल तरी इथं काही बदल होत नाही आणि इथं दोन्ही 0 आहेत तरी पण काही बदल होणार नाही. आता सेकंड रो आहे तसा ठेवला आणि लास्ट रो बदलायचं आहे. 0 + 5R2 म्हणजे इथं 5, इथं पुढं 0 आहे म्हणजे -3 आहे तसा राहील आणि इथंही पुढं 0 आहे म्हणजे ह्या 1मध्ये काही बदल होणार नाही. तर दुसरा कॉलम तयार झाला 0 1 0 1 0. आता तिसऱ्या कॉलमकडे यायचं. इथं 1 पाहिजे. मग इथं 1 आणताना
आता ह्या रोला 2 न डिवाइड करण्याशिवाय कुठलंही ट्रान्सफॉर्मेशन उपयोगी होत नाही. हे 2 रो तुम्ही ॲड केले आणि इथं 1 आणला तर इथं सुद्धा 1 येतो आणि इथं आपण ट्रान्सफॉर्मेशन वापरून 0 केलं आहे. मग इथं नॉन झिरो इलेमेंट येता कामा नये असं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला वापरायचं आहे. मग एकच ट्रान्सफॉर्मेशन इथं उपयोगी आहे, ते R3ला 2 न डिवाइड केल्यानंतरच तिथं 1 येणार आहे आणि तेच ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला उपयोगाचं आहे. म्हणजे R3ला आता 2 न डिवाइड करायचं आहे. मग फर्स्ट रो आहे तसा, सेकंड रो आहे तसा, लास्ट रोला 2 न डिवाइड केलं की 0 0 1 इंटू ए इनव्हर्स इक्वल टू, तर इथं पण पहिल्या 2 रो आहे तशा राहतील, -2 1 0 1 0 0 आणि R3ला 2 न डिवाइड करायचं आहे तर इथं फ्रॅक्शन येणार आहे 5/2 -3/2 आणि 1/2. आता इथं 1 झाला, ह्या 1चा वापर करून इथं आणि इथं 0 करायचे. मग 2 ट्रान्सफॉर्मेशन मी पुन्हा सिलेक्ट करणार आहे. R1 इथं चिन्ह भिन्न आहेत, R1 + R3 आणि ह्या 2च्या ठिकाणी 0 करताना R2 बदलणार आहे, मध्ये साईन मायनस येईल कारण चिन्ह सेम आहेत आणि 2 आहे म्हणून R3ची ती दुप्पट करावी लागेल 2R3. आता हे ही 2 ट्रान्सफॉर्मेशन मी घेतलेत. 1 0 R1 + R3 करताना इथं 0 येईल. आता R2 पण बदलायचं आहे, 2 0 आहेत, काही फरक नाही, इथं पुढं 0 आहे, मग हा एक आहे तसा राहील आणि 2 - 2 इथं 0 होईल असंच ट्रान्सफॉर्मेशन आपण सिलेक्ट केलेलं असते. 0 0 1 इंटू ए इनव्हर्स इक्वल टू, आता इकडं चा मॅट्रिक्स बदलायचा आहे, R1 + R3 करायचं आहे, R1 + R3. आता R1 मध्ये -2 आहे आणि R3 मध्ये 5/2 आहे. हे क्रॉस मल्टिप्लिकेशन घेऊन एकत्र केलं, हा -4 + 5 म्हणजे 1/2, इथला इलेमेंट 1/2. त्याच्यानंतर 1 - 3/2 1 - 3/2 म्हणजे -1/2 येणार, -1/2 इथला इलेमेंट -1/2 आणि 0 + 1/2 म्हणजे 1/2. आता R2 चेंज करायचं आहे बघा. R2 चेंज करताना मी इथं कॅल्क्युलेशन लिहिणार आहे. R2 मध्ये 1 आहे, -2 इंटू R3 मध्ये 5/2 आहे. आता हा 2 आणि 2 कॅन्सल होईल, 1 - 5 हा 4 येईल, -1 - 5 -4 येईल. त्याच्यानंतर R2 मध्ये 0 आहे, -2 इंटू -3/2 इथला इलेमेंट. आता 2 ला 2 कॅन्सल होईल आणि +3 होईल, 0 + 3 + 3. आता तिसरा पेअर बघा, हा 0 -2 इंटू R2 मध्ये 1/2 आहे, हा 2 ला 2 कॅन्सल होईल, 0 - 1 -1 आणि तिसरा रो आहे तसा ठेवायचा आहे, 5/2 -3/2 1/2. आता युनिट मॅट्रिक्सला हा मॅट्रिक्स रिड्यूस झाला आहे, ट्रान्सफॉर्मेशन आता थांबवायची. I इंटू ए इनव्हर्स हा प्रोडक्ट येईल आणि RHSला जो मॅट्रिक्स आहे तो इथं आहे तसा लिहायचा आहे, 1/2 -1/2 1/2 -4 3 -1 आणि 5/2 -3/2 1/2. हा दिलेल्या मॅट्रिक्सचा इनव्हर्स तयार झालेला आहे. ए इनव्हर्सचं हे उत्तर आहे. मॅट्रिक्स 7 -6 -2 -18 16 5 -10 9 3. तर इथं 2 स्टेप मांडलेले आहेत. ए हे दिलेल्या मॅट्रिक्सला नाव दिलेलं आहे, ए हा दिलेला मॅट्रिक्स आणि ए इंटू ए इनव्हर्स इक्वल टू आय, त्याच्यामध्ये ए आणि आय सबस्टिट्यूट केलेला आहे. तर इथंपर्यंतच्या स्टेप लिहिणं काही अवघड नाही, एवढं लिहिलं ह्या एक्झाम्पलमध्ये की ही 1 मार्काची स्टेप होणार आहे. आता हे एक्झाम्पल मी कॉलम ट्रान्सफॉर्मेशन वापरून सोडवणार आहे. कॉलम ट्रान्सफॉर्मेशन जशी रो ट्रान्सफॉर्मेशन घेतली तशीच कॉलम ट्रान्सफॉर्मेशन आहेत, फक्त आता कॉलम बदलायचे आहेत. मग कॉलम ट्रान्सफॉर्मेशनचा वर्किंग रूल असा येणार आहे,
पहिल्यांदा इथं 1 करायचा आणि ह्या 1चा वापर करून इथं 0 0 करायचे. मग पहिलं ट्रान्सफॉर्मेशन आपल्याला इथं 1 पाहिजे. 7 - 6 म्हणजे हे दोघं ॲड केले की इथं 1 येणार आहे. म्हणजे पहिलं ट्रान्सफॉर्मेशन C1 + C2 हे घ्यायचं आहे. म्हणजे C1 मध्ये C2 ॲड करायचं आहे. ॲड केला की 1 - 2 - 1. सेकंड कॉलम आहे तसा राहील 16 9 -2 5 3. तिसरा कॉलम पण आहे तसा इंटू A इनव्हर्स इक्वल टू इथं पण C1 मध्ये C2 ॲड करायचं आहे. 1 + 0 1 0 + 1 0 + 0. सेकंड कॉलम ॲज इट इज, थर्ड कॉलम ॲज इट इज. आता ह्या 1चा वापर करून इथं आणि इथं 0 करायचं आहे. मग ट्रान्सफॉर्मेशन इथं C2 चेंज करताना C2 चिन्ह भिन्न आहेत म्हणजे +6 C1. ट्रान्सफॉर्मेशन पण तुम्हाला सिलेक्ट करता आली पाहिजे. C3 इथं पण चिन्ह भिन्न आहेत प्लस आणि 2 आहे म्हणून C1ची दुप्पट करायची आहे. आता C1 आहे तसा ठेवला -2 -1. C2 बदलायचं आहे. -6 + 6 0. 16 - 12 हा 4 येईल. 9 - 6 हा 3 येईल. 9 - 6 3. त्याच्यानंतर -2 + 2. आता ह्या ट्रान्सफॉर्मेशन प्रमाणे आपण हा कॉलम बदलतोय. -2 + 2 0. 5 - 4 5 - 4 1 आणि 3 - 2 1 इंटू A इनव्हर्स इक्वल टू इथं पण पहिला कॉलम आहे तसा 1 1 0. सेकंड कॉलम ह्याच्या पद्धतीनं बदलायचं आहे. 0 + 6 6 1 + 6 7 आणि 2 शून्य आहेत, काही बदल होणार नाही. आता C3 हा कॉलम ह्या ट्रान्सफॉर्मेशन प्रमाणे बदलायचा आहे. 0 + 1 × 2 हा 2 होणार. परत 0 + 2 2 आणि 1 प्लस पुढं 0 आहे म्हणजे 1 आहे तसा राहणार आहे. आता फर्स्ट रो तयार झाला 1 0 0. आता सेकंड रो तयार करताना आता इथं आपल्याला 1 पाहिजे. मग इथं 1 दिसतोय. मग हे 2 कॉलम इंटरचेंज करायचे म्हणजे C2 3 हे ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं. जे इंटरचेंज ऑफ सेकंड अँड थर्ड कॉलम. आता दुसरा कॉलम 0 1 1. तिसरा कॉलम 0 4 3 इंटू A इनव्हर्स. ह्या बाजूला पण तेच ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचं. C2 3 पहिला कॉलम आहे तसा. सेकंड कॉलम आता 2 2 1 आणि लास्ट कॉलम 6 7 0 हा होणार आहे. आता इथं 1 झाला. ह्या 1चा वापर करून ह्या 2 ठिकाणी 0 आपल्याला घ्यायचे आहेत. मग इथं पहिल्यांदा 0 करताना ट्रान्सफॉर्मेशन C1 + 2 C2 असेल आणि ह्या 1चा वापर करून इथं 0 करताना C3 - 4 C2. बघा वापर एकाच कॉलमचा आहे. मग ही 2 ट्रान्सफॉर्मेशन एका स्टेपला घेतली तरी चालतात. तर C1 बदलायचं. 1 + 0 1 -2 + 2 0 आणि -1 + 2 म्हणजे +1. सेकंड कॉलम आहे तसा राहील 0 1 1. C3 - 4 C2. आता हा बदलायचा आहे. 0 आहेत 2 इथं 0च राहील. 4 - 4 इथं 0 येईल आणि 3 - 4 म्हणजे -1 इंटू A इनव्हर्स इक्वल टू. तर इथं पुन्हा हे 2 ट्रान्सफॉर्मेशन RHSला वापरूया. 1 + 4 5. परत तसंच पेअर आहे 1 + 4 5 आणि 0 + 2 म्हणजे 2. आता सेकंड कॉलम आहे तसा 2 2 1. तर लास्ट कॉलम ह्या पद्धतीनं बदलायचा आहे. ह्याच्यातला 6 6 - 6 -8 म्हणजे -2. त्याच्यानंतर 7 - 8 7 - 8
-1 आणि 0 - 4 हा -4 येईल, -4. त्याच्यानंतर 2 रो तयार झाले, 1 0 0 0 1 0. आता इथं +1 करायचं आहे. मग इथं +1 करताना ह्या कॉलमला आपण -1 मल्टिप्लाय करूया, म्हणजे -C3 हे ट्रान्सफॉर्मेशन घ्यायचं आहे. फर्स्ट कॉलम आहे तसा, सेकंड ॲज इट इज, आणि -1 मल्टिप्लाय केलं की इथं 1 येईल, इंटू A इन्व्हर्स इक्वल टू, इथं पण पहिला कॉलम आहे तसा, सेकंड कॉलम आहे तसा, आणि इथं -1 मल्टिप्लाय केलं की हे तिन्ही इलेमेंट पॉझिटिव्ह होतील. त्याच्यानंतर आता ह्या 1चा वापर करून इथं आणि इथं 0 करायचे आहेत. मग 1 - 1 केला की इथं 0 येतो, म्हणजे C1 - C3, आणि 1 - 1 केला की इथं पण 0 येतो, म्हणजे C2 - C3. ही 2 ट्रान्सफॉर्मेशन मी एका स्टेपला घेतलेले आहेत. बघा, 1 0 1 - 1 0 0 1 0 0 0 1 इंटू A इन्व्हर्स इक्वल टू, इथं पण C1 चेंज करायचं आहे, 5 - 2 3 5 - 2 3 2 - 1 1 2 - 2 0 2 - 1 1 1 - 4 -3, आणि तिसरा कॉलम आहे तसा ठेवायचा आहे. आता हा त्या मॅट्रिक्सचा इन्व्हर्स तयार झालेला आहे. I इंटू A इन्व्हर्स, हा A इन्व्हर्स येईल, A इन्व्हर्स इक्वल टू 3 0 2 3 1 1 1 -3 4. हा इन्व्हर्स तयार झालेला आहे. फर्स्ट एक्झाम्पल, फाइंड द इन्व्हर्स ऑफ द मॅट्रिक्स first row 1 2 3, second row 1 1 5, last row 2 4 7 by elementary row transformations. Second example, find inverse of A equal to the matrix 1 0 1 0 2 3 1 2 1 by elementary column transformations. तर ही एक्झाम्पल तुम्ही त्याच मेथडनं सॉल्व करायचे आहेत. जिथं रो ट्रान्सफॉर्मेशन सांगितले तिथं रोज वापरायचे आहेत, आणि जिथं कॉलम ट्रान्सफॉर्मेशन सांगितले तिथं कॉलम ट्रान्सफॉर्मेशनच वापरायचे आहेत. थर्ड क्वेश्चन, फाइंड इन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रायसेस बाय यूजिंग इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन्स. फर्स्ट मॅट्रिक्स, फर्स्ट रो 3 2 6, सेकंड रो 1 2 1 1 2, लास्ट रो 2 2 5. त्याचं ॲन्सर पुढं लिहिलेलं आहे. A इन्व्हर्सचं ॲन्सर 1 -2 -1 3 0 0 -2 1. सेकंड मॅट्रिक्स, फर्स्ट रो 1 2 -2 0 -2 1, थर्ड रो -1 3 0, आणि त्यात सेकंड मॅट्रिक्सच्या इन्व्हर्सचं ॲन्सर पुढं लिहिलेलं आहे. त्याचा इन्व्हर्स 3 6 2 फर्स्ट रो, 1 2 1 सेकंड रो, 2 5 2 लास्ट रो. आता ह्यांचे इन्व्हर्स फक्त इलेमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन असं ज्यावेळी क्वेश्चनमध्ये म्हटलं जाईल त्यावेळी तुम्हाला जी ट्रान्सफॉर्मेशन्स वापरायचे आहेत, कुठलीही रो किंवा कॉलम ट्रान्सफॉर्मेशन तुम्ही वापरू शकता.